नमस्कार मंडळी, मी कशीच बार तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। मंडळी, आज सकाळी आपण मांडू थापण्याचा कार्यक्रम पाहिला, तसेच दुपारी आपण पालखी भेटीचा साणेवरती कार्यक्रम पाहिला। तर हे सगळं आवडीपर्यंत आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज म्हणजे रात्री आज हळदीचा सोहळासुद्धा आहे। तर तो कार्यक्रम आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी स्टेजवरती आमच्या सांस्कृतिक स्टेजवरती लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रॅक्टिस चालू आहे। कारण यंदा शिमगोत्सवाला मी आलीच आहे गावाला, तसेच यंदा आम्हाला 50 वर्ष पूर्ण होत आहे आमच्या वाडीला। तर त्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहोत। त्याचा 3 दिवसाचा मोठा कार्यक्रम आहे, तर तो सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे यंदाच्या शिमगोत्सवाचा व्हिडिओ। तर त्याची प्रॅक्टिस आता चालू आहे, त्याची एक झलक आपण आता पाहणार आहोत। चला नंतरच पाहायला भेटेल, जेव्हा आपला खरी प्रॅक्टिस होते, जेव्हा आपलं शिमगोत्सवाचा कार्यक्रम, आमचा सांस्कृतिक कार्यक्रम जो होणार आहे 19 तारखेला, तेव्हा तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल। त्याच्यामुळे आता हा सस्पेन्स असणार आहे। तसेच तुम्ही पाहू शकता की इथे माझ्या बॅकग्राऊंडला इथे सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन, मी गावी येण्याच्या काही 2-3 दिवस अगोदर सगळ्यांनी एकत्र येऊन इथे जमीन केले। याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी मेहनत आहे। तसेच एंट्री गेटवरती गेटचं काम चालू आहे, लायटिंगचं काम चालू आहे, ची पूर्वतयारी खूप जोरदार चालू आहे। तर तुम्ही एक झलक पाहून घ्या। इकडे पूर्ण शिवार होतं, ते शिवार हे करून शेत होते इकडे, पण आता त्याचं सगळ्यांनी एकत्र येऊन ते जमीन केलेली आहे। तसंच इकडे बघा बांधकाम केले, इकडे जेवणाची पडवी असणार आहे। आणि इकडे स्टेजवरती आपली रिहर्सल चालू आहे, लहान मुलांचे कार्यक्रम आपली भक्तिताई शिकवत आहे। आणि इकडे लहान मुलांचा गेम चालू आहे, लहान मुलांनी संकल्प सोडून आणले आणि मजा धमाल मस्ती करतात। नाही मम्मी नाही आले, नाही मी एकटीच आले। हां नाही मंडळी, हे बघा इकडे लायटिंगचं काम जोरदार चालू आहे। तेच गेटवरती सुद्धा बरीच मंडळी आहेत, गेटचं सुद्धा अर्ध काम झालं आहे। त्याचं सगळं फायनल फुटेज आहे ना तुम्हाला, जेव्हा आमचा कार्यक्रम आहे 21 तारखेला पूजा आहे आमची, सुवर्ण महोत्सवाची मोठी पूजा, वाडी पूजा आहे। त्या पूजेच्या दिवशी तुम्हाला सगळं हे पाहायला भेटणार आहे।
आग लागून कॅमेरा इजला वा नाही चालू आहे तो. फोन काढतो फोटो डायरेक्ट लाईव्ह नाही लाईव्ह नाही, नंतर एडिट करणार आहे. अजिबात नाही अजिबात नाही. मी आता बघितलं असेल की लग्नविधी पार पडले. लग्नविधी झाल्यानंतर आता जेवणावळ झाली आणि तुम्ही कोकणातल्या ज्या जेवणावळची पद्धत आहे ती सुद्धा बघितली की पंक्तींचा जो प्रकार आहे ना तो इकडे कोकणामध्ये साधारण असतो. पत्रावळामध्ये बसायचं जेवायला, तर तो तुम्ही आता पाहिलं असेल. त्याच्यानंतर आता उद्या आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यंदा आम्हाला सुवर्ण महोत्सव, यंदा आमच्या वाडीला 50 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव आहे. तर त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उद्या रात्री म्हणजे उद्या दिवसभर बरेच कार्यक्रम आहेत, पण त्याच्यामध्ये रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांचे, महिला मंडळाचे बरेच. उद्या संध्याकाळी रात्री म्हणजे ठीक 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर त्याची प्रॅक्टिस आज आमच्या घरी चालू झाली आहे. तो बाहेर पूर्ण कल्ला चालू आहे, तर चला आपण तो कल्ला बघूया.